पुण्यात कडाक्याची थंडी ही जाणवू लागलेली आहे। असं असताना आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी एक अजब आदेश काढलेला आहे, ज्याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी शेकोट्या पेटवण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे आणि अशी जर कुठे शेकोटी पेटवली असेल तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असं सुद्धा यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। सध्या थंडी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी अशा पद्धतीने शेकोटी पेटवली जाते आणि या थंडीपासून बचाव नागरिक करताना पाहायला मिळत आहेत। पण आज जो आयुक्तांनी याबाबतचा आदेश काढलेला आहे त्यावर पुणेकरांना नेमकं काय वाटतं आहे हे आपण विचारूया, कारण की थंडी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे। तुम्ही शेकोटी पेटवली पण तिकडे आयुक्त म्हणतायत की अशा पद्धतीच्या शेकोट्या तुम्ही पेटवू नका, याच्यामुळं वायू प्रदूषण होतं आणि दुसरीकडे मानवी जीवनावर आजार सुद्धा होतात। असं काय होतं तुम्हाला वाटतं? आता ह्या शेकोटीमुळं तर दुष्परिणाम काही होत नाहीत, म्हणजे असं आमचे वाडवडील पहिल्यापासून हे शेकोटीचा करायचे, त्याच्यामुळं तसं काही त्याचा दुष्परिणाम होत नाही। आणि दुष्परिणाम होतो तर आता तुमचं वायू प्रदूषण होतं, फटाके होतात। रात्री 12 वाजता एखाद्याचा वाढदिवस केला तर रात्री 12 वाजता अर्धा तास कंटिन्यू फटाके वाजत राहतात, त्याच्यातनं प्रदूषण होत नाही, त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही। वायू प्रदूषण, गाड्यांचे धूर असतात, त्याच्यावर कुठलं कारवाई होत नाही। आणि छोटे मोठे शेकोटी, आता समजा आमच्याकडे जनावर आहेत, मुकी जनावर आहे, त्याच्यासाठी आम्ही रोज थंडीसाठी त्यांना शेकोटी करतो, तर आम्हाला काय असं वाटत नाही की त्याच्यामुळे काय वायू प्रदूषण होतंय। हा निर्णय रद्द केला पाहिजे आयुक्तांनी? नाही, हा निर्णय हा चुकीचाच आहे, हा आयुक्तांनी मागं घ्यावे असं आमचं म्हणणं आहे। काकू, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे तुम्ही पण आता शेकोटीचं शेक घेताय, पण आयुक्त म्हणतात की अशा पद्धतीच्या शेकोट्या तुम्ही पेटवू नका म्हणून। आता हे म्हणतात ते तसं बरोबर आहे, ह्याच्यामुळं काही प्रदूषण वाढत नाहीये, हे आपण जनावरांसाठी थंडीमुळं केलेलं आहे। आयुक्तांनी त्यांचा निर्णय मागं घ्यावा असं वाटतं। म्हणजे अशा पद्धतीने या छोट्या शेकोट्या आहेत त्या अनेक ठिकाणी सध्या नागरिक आहेत ते संध्याकाळी किंवा मग पहाट असेल त्यावेळेस पेटवतात। साधारण अर्धा एक तासांची ही शेकोटी असते, पण याच्यामुळे शरीरामध्ये एक ऊब मिळते आणि त्यामुळे थंडीपासून हा बचाव केला जातो। वर्षानुवर्षांची ही परंपरा आहे किंवा अनेक ठिकाणी थंडी पडली की अशा पद्धतीच्या शेकोट्या आहेत त्या आपल्याला अनेक ठिकाणी, म्हणजे आता सोसायटी असतील किंवा मग वस्त्या असतील, या ठिकाणी पाहायला मिळतात। पण आज जो आयुक्तांनी याबाबतचा निर्णय घेतलेला आहे त्यावर मात्र पुणेकर नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळतात आणि आयुक्तांनी हा जो आदेश काढलेला आहे तो रद्द करावा अशा पद्धतीची मागणी आहे। कारण एकीकडे थंडीचा कडाका हा जोरदार वाढू लागलेला आहे आणि या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक अशा पद्धतीच्या जर शेकोट्या पेटवत असतील तर त्या चुकीचं काय आहे असं सुद्धा सवाल विचारला जातोय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे।